मोठे कॅश प्राइज इथे मात्र दिले गेले आणि मोठी आर्थिक सहकार्य सुद्धा त्यांच्या मार्फत आपल्याला लाभले. त्यांचं खूप खूप आभार. मान्य श्री अनिलजी बनोटे तब्बल 10,000 रुपयाचे पारितोषिक त्यांच्याकडून लाभलं. ते मात्र राकेशच्या पहिल्याच राकेशच्या चेंडूवर इथे मात्र पहिल्या चेंडूवर प्रहार करताना दिसतोय समीर. आल्याला स्वागत करतो षटकाराने. मात्र सेकंड राऊंडचा सामना 4 ओव्हरचा हा सामना होणार आहे. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. इथे मात्र समीरने आल्याला प्रहार केलाय. पहिल्या मॅच मध्ये मात्र हाच समीर मॅन ऑफ द मॅच ठरला होता आणि आता मात्र तशीच चमकदार कामगिरी करताना दाखवतोय. पुन्हा एकदा राकेश इथे मात्र ऑफ साइडला चेंडू आवेते आणि सरळ जातोय शत्रुरक्षकाच्या हातामध्ये. इथे मात्र मोठा झटका लागतोय बडवल संघाला. राकेशच्या दुसऱ्या चेंडूवर इथे मात्र विकेट प्राप्त केली जाते. फलंदाज होतोय बाद. जाणता राजा मित्रमंडळ शिलायोजित जाणता राजा चषक 2025 आजचा शेवटचा दिवस. या शेवटच्या दिवसामध्ये अनेक मान्यवरांचं आपल्याला इथे आर्थिक सहकार्य आरके ग्रुपचे अनेक मान्यवर धर्मशेठ सुद्धा इथे उपस्थित होते. आता थोड्या वेळात ते परत एकदा जॉईन करतील आपल्याला. त्यांच्या मार्फत मोठी मदत आपल्याला लाभली. ओ इथे मात्र सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू येतोय. 6 धावा आपण पाहतोय धाव फलकावरती. पहिलं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेलेत, 1 विकेट प्राप्त केली आहे आणि 6 धावा. इथे मात्र दिशा भरकटतोय गोलंदाज. अतिरिक्त धाव या अतिरिक्तच्या स्वरूपात 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. इथे मात्र निर्धाव चेंडू येतोय. 7 धावा, पहिलं षटक मार्गस्थ. इथे मात्र पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता परंतु किपर कडून थोडीशी चुकी होते. ते मात्र संधी होती. फलंदाज इथे मात्र बाद होऊ शकला असता परंतु इथे जीवदान मिळते फलंदाजाला. निर्धाव चेंडू येतोय. शेवटचा चेंडू. ते मात्र उंचावरून मारला चेंडू होता. शतरक्षक ते तैनात नाही तोपर्यंत 4 धावा. नवीन येणारे गोलंदाज सोनू. फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय.
प्रमोदला पाहतोय आपण ऑन स्ट्राईक बॅट्समन. खोलवर टप्प्याचा चेंडू, इथे मात्र पूर्णपणे बीट होत आहेत फलंदाज. पहिला चेंडू मात्र इथं निर्धाव येतोय. भडवल बी संघ ते मात्र गोलंदाजीमध्ये काय चमकदार कामगिरी केली होती. ते मात्र दिशा भरकटतोय. स्वेर चेंडू, अतिरिक्त धाव. धावसंख्येत वाढ होते. धावा जाऊन पोहोचतायत 12 या आकड्यावरती. ते मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मारलेला चेंडू. ते मात्र 2 धावा घेण्यात यशस्वी होत आहेत फलंदाज. धावा जाऊन पोहोचतात 14 धावा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी हाताळताना दिसतोय सोनू. ऑन स्ट्राईक बॅट्समन प्रमोद, नॉन स्ट्राईकला राकेशला पाहतोय आपण भडवल संघाचा. ते मात्र फुटो चेंडू होता. लेग साइडला फिरून मारतोय तोपर्यंत एक धाव घेण्यात यशस्वी होतोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय. ते मात्र 2 धावा सुद्धा सहजरित्या पार केल्या जात आहेत. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती. दुसरं षटक मार्गस्थ. आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेले. 16 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा एक धाव घेण्यात यशस्वी. पुन्हा एकदा ते मात्र चेंडू हवे. ते 3-3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली होते परंतु झेल पकडलाय जर्सी नंबर 1 सूरजने. 13 वर्षाचा खेळाडू आपण पाहतोय. सुंदर झेल पकडलाय. ते मात्र फलंदाज राकेशला इथे मात्र परतावं लागेल. नवीन येणारे फलंदाज आपण पाहतोय उमेश.
दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 17 धावा. फलंदाज प्रमोद आणि उमेश अजूनही स्ट्राईकवर आपण पाहतोय. प्रमोदला नॉन स्ट्राईकवर आपण पाहतोय. नवीन आलेले फलंदाज उमेश, ते मात्र एक धाव घेतले, सहजरित्या पूर्ण केली जाते. आता मात्र नवीन आलेले फलंदाज आपण पाहतोय उमेश स्ट्राईकवर. गोलंदाज आपण पाहतोय विशाल. सुंदर गोलंदाजी, ते मात्र एक धाव जरूर अर्जित केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 आकड्यावरती. 19 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थ. आतापर्यंत 2 चेंडू फेकले गेलेत, फक्त 2 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा कोलो टप्प्याचा चेंडू होता, इथे मात्र संधी आहे. डायरेक्ट हिट झाला असता तर इथे मात्र धावचीची संधी होती, परंतु एक धाव जरूर मिळेल. धावसंख्या वाढतीये संत गतीने. 20 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. भडवल बी इथे मात्र बिरकावून दिला आणि कुठली संधी नसणार आहे इथे शत्रुरक्षाकडे. आज जातोय बिग 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 हिट षटकार. उमेशच्या बॅट मधून आलेला मात्र हा षटकार आपल्या संघाच्या रन संजीवनी देताना वाऱ्याच्या वेगाने धावा वाढतायत. धावा जाऊन पोहोचतायत. 26 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. काहीशी संत झाली होती, परंतु इथे मात्र स्कोर बोर्ड हलवतोय उमेश. 26 धावा पाहतोय आपण धावपलकावरती. ते मात्र पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न. एक धाव घेण्यात मात्र यशस्वी होईल. तिसरं षटक मार्गस्थ आहे. एक षटकार जरूर आला, परंतु बाकीच्या चेंडूमध्ये फक्त सिंगल धावा अर्जित करता आल्यात. ते मात्र दिशा भरकटतोय गोलंदाज. अतिरिक्त धाव 28 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 5 चेंडू फेकले गेलेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. इथे मात्र बिरकावून दिलाय बिग 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 हिट षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 34 या आकड्यावरती. प्रमोदच्या बॅट मधून आलेला हा षटकार. 34 धावा आपण पाहतोय धावपलकावरती. आता मात्र शेवटचे षटक असणार आहे. चला सामना स्पीड अप करायचंय आपल्याला. आज फायनल खेळवायची आहे. चौतीस धावा धावपलकावरती आपण पाहतोय. आता मात्र नवीन येणारा गोलंदाज चौथं षटक हाताळतोय सूरजला आपण पाहतोय.
13 वर्षाचा खेळाडू. चौतीस धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. ते मात्र चेंडू हवे ते शत्र गोलंदाज स्वतः चेंडू खाली आणि इथे मात्र सुंदर झेल त्याच्या मार्फत पकडला जातोय. का सुंदर गोलंदाजी आणि तितकेच चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. आणि इथे मात्र बडवल बी संघाचा फलंदाज होतोय बाद. नवीन येणारे फलंदाज आपण पाहतोय पंकज. ते मात्र पहिल्या चेंडूवर विकेट संपादित करतोय सूरज. सुंदर गोलंदाजी, छोटी कद का बॉलर दिख रहा है लेकिन बहुत शानदार गोलंदाजी यहाँ पे दिख रही है. नवीन येणारे फलंदाज आपण पाहतोय पंकज. चौतीस धावा धाव फलकावरती. हो इथे मात्र सुंदर गोलंदाजी, निर्धाव चेंडू आला आणि विकेट सुद्धा रनआउटच्या स्वरूपात प्राप्त केली जाते. नवीन येणारे फलंदाज आपण पाहतोय करण. ऑन स्ट्राइक बॅट्समन आपण पाहतोय. ते मात्र सूरज काय फास्ट गोलंदाजी करतोय. ते मात्र चुकीला माफी नाहीये. बॉल बॅटच्या टप्प्यामध्ये आला आणि ते मात्र कार्यक्रम झाला. बिग हिट षटकार इथे पाहतोय आपण प्रमोदच्या बॅट मधून. तेच तर गोलंदाजी जरूर आहे परंतु बॅटवर आलेला चेंडू मात्र सरळ जाईल सीमा रेषे पलीकडे. धाव फलकावर आपण पाहतोय 40 धावा अर्जित केल्या आहेत बडवल बी संघाने. ते मात्र चांगली फलंदाजी पाहतोय आपण प्रमोदच्या माध्यमातून. सातत्याने मोठे फटके मात्र दाखवतोय आपल्या बॅट मधून. आतापर्यंत 2 षटकार लगावलेत. सूरजचा जर विचार केला चौथा षटक हाताळतो. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत. पहिल्या चेंडूवर विकेट जरूर संपादित केली, त्यानंतर मात्र दुसरा चेंडू डॉट आणि तिसरा चेंडूवर आलाय हा षटकार. पुन्हा एकदा बिरकावून दिलाय. आता मात्र संधी क्षेत्ररक्षकाकडे कोणत्याही प्रकारची नसणारे. ते मात्र येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार प्रमोदच्या बॅट मधून. धावसंख्या वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते 46 या आकड्यावरती. आता मात्र धाव फलक जोराने आलतोय. तब्बल या 2 चेंडू मध्ये 12 धावा अर्जित केल्या प्रमोदने. सुंदर फलंदाजीचे प्रदर्शन इथं मात्र दाखवतोय आणि सूरजवर मात्र आता प्रहार केला जातोय. आपले स्कोरर बऱ्याच उशिराने इथे मात्र दाखल होत आहेत. मयुरेश रोने. पुन्हा एकदा सूरज. ते मात्र चांगला चेंडू होता. एक धाव घेण्यात जरूर प्रयत्न दुसऱ्या धावेचा होणार आणि इथे मात्र 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या जातात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स आपण पाहिली. अतिशय तेज गतीने घेतलेली धाव आणि 2 धावा अर्जित केल्या. 48 धावा आपण पाहतोय धाव फलकावरती. पुन्हा एकदा सूरज. ते मात्र ग्राउंड शॉट घेण्याचा प्रयत्न, एकदा पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न. इथे मात्र डायरेक्ट हिट होते आणि फलंदाज होईल बाद.
एकच धाव इथे मात्र मिळेल आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 49 धावा आपण पाहतो स्कोअर बोर्डवरती आणि 50 धावांचं मोठासा आव्हान इथे मात्र जांभिवली संघासमोर. "24 balls 50 रन्स इथे मात्र 50 धावा जिंकण्यासाठी इथे मात्र गरज असणार आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलंय इंदगाव संघ क्वालिफाय झालाय आणि आजच्या मॅच नंतर या मॅच नंतर एक मॅच होईल आणि त्यानंतर इंदगाव वर्सेस आजच्या दिवसातील क्वालिफाय संघ यांची सामना आपण पाहायला मिळेल. यूट्यूबच्या माध्यमातून जर इंदगाव संघ मॅच पाहत असेल तर कृपया आपण हजेरी लावायचे. आणि फायनल साठी मात्र क्वालिफाय झालेला संघ आहे ढोके. त्यांची सुद्धा मॅच आपल्याला पाहायला मिळेल शेवटची. चला सामना स्पीड अप करायचा आहे. पन्नास धावांचं आव्हान इथे मात्र पहिल्या सामन्यात आपण पाहिले असेल भडवल बीचची गोलंदाजी मात्र अतिशय चांगली राहिली होती आणि खरवई सारख्या दिग्गज संघाला इथे मात्र परास्त केलं होतं आणि आता मात्र तितकाच दिग्गज संघ आपल्या समोर दिसतोय जांभिवली. दोन्ही तुल्यबल संघ आणि तुल्यबल लढत इथे आपल्याला पाहायला मिळेल. मात्र फलंदाजी मार्कवर ऑन स्ट्राइक बॅट्समन आपण पाहतोय सागर. नॉन स्ट्राइकला आकाश. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अनुराग. पन्नास धावांचं आव्हान. दुपारचं कडक ऊन आणि या कडक उन्हामध्ये चालू असलेले सामने आपण पाहतोय टेन्स क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह. सुंदर प्रेक्षेपण टेन्स क्रिकच्या माध्यमातून. चांगलं कॅमेरामॅन वर्क इथे पाहतोय आपण. विजय आणि दीपेशच्या माध्यमातून अतिशय
चांगलं कॅमेरा वर्क इथे आपण पाहतोय. ते मात्र पहिल्या चेंडूवर येतोय. चांगला चौकार. पहिल्या चेंडूवर इथे मात्र चौकाराने स्वागत होतंय अनुरागचं. ते मात्र लेफ्ट हँडेड बॅट्समन सागर पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. स्टेप अप करून मारण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू. 50 धावांचं आव्हान आहे. 4 धावा आपण धावपलकावरती पाहतोय. पहिले षटक मार्गस्थ आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन समीरला आपण पाहतो. इथे मात्र सरळ चेंडू उचलला, स्ट्रेट बिरकावून दिलाय आणि एक टप्पा चौकार इथे मात्र प्राप्त केला जातोय. 8 धावा धावपलकावरती चौकाराच्या मदतीने. 2 चौकार आतापर्यंत पाहिलेत समीरच्या बॅटमधून, सॉरी सागरच्या बॅटमधून. चांगली फलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते. सागर गोलंदाजी मार्कवर आपण अनुरागला पाहतो. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत, 8 धावा खर्च केल्यात. पॉवर प्लेचं पहिले षटक आहे. ते मात्र चेंडू हवेत आहे, परंतु क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित नाहीयेत. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेताना दिसतात. इथे मात्र चौकार अडवलाय आपल्या संघासाठी. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. तोपर्यंत 2 धावा इथे मात्र प्राप्त केल्या जात आहेत. शेवटच्या क्षणी मात्र इथे चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आणि 2 धावा निश्चितच वाचवल्यात आपल्या संघासाठी. 10 धावा मात्र पाहतोय धावपलकावरती. मात्र येणारे 20 चेंडू आणि 40 धावांची गरज असणार आहे. पहिले षटक मार्गस्थ. 10 धावा धावपलकावरती. माननीय श्री अजितजी म्हसे यांचे इथे आगमन झालेले. उद्योजक शील यांचा स्वागत आहे. कृपया यायचं आपलं स्वागत. जाणता मित्रमंडळ शील आयोजित जाणता राजा चषक 2025 मध्ये मोलाचे सहकार्य लाभले अजित मसे यांच्याकडून सुद्धा कृपया यायचं आपलं स्वागत आहे. दुसरं पहिलं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत 11 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. शेवटचा चेंडू ते मात्र दिशा भरकटतोय. अतिरिक्त धाव. या अतिरिक्तच्या धावेच्या मदतीने धावफलक वाढतोय. 12 धावा धावपलकावरती आपण पाहतोय आणि 1 चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागणार आहे. शेवटचा चेंडू ते मात्र बिरकावून दिलाय. चुकीला माफी नाहीये. इथे येतोय बिगिट षटकार. या षटकाराच्या मदतीने मात्र धावसंख्या वाढते. 18 धावा धावपलकावरती आपण पाहतोय.
18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आता मात्र नवीन येणार गोलंदाज आपण पाहतोय पंकज दुसरं षटक हाताळताना. मात्र समीकरण असणारे 18 चेंडू 32 धावा. लेफ्ट हँडेड बॅट्समन आपण सागरला पाहतोय फलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू ते मात्र सरळ जातोय यष्टरक्षकाच्या मागे, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज होईल बाद आणि इथे मात्र मोठा झटका लागेल जांभिवली संघाला. पहिल्या चेंडूवर इथे मात्र विकेट अर्जित करत असताना दिसतोय पंकज. मात्र नवीन येणारे फलंदाज आपण पाहतोय तुषार. नॉन स्ट्राइक वर आपण पाहतोय आकाशला. आतापर्यंत एकच चेंडू फेस केलाय आकाशने आणि ते चेंडूवर षटकार लगावला होता. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या चेंडूवर इथे मात्र विकेट संपादित केला जातोय पंकजच्या माध्यमातून. ते मात्र चेंडू हवे ते, परंतु क्षेत्ररक्षकाकडे संधी नाहीये. तोपर्यंत एक धाव घेण्यात यशस्वी जरूर होईल. एक धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या आकड्यावरती. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय पंकजच्या माध्यमातून. ते मात्र उंचावरून बिरकावून दिलाय. चांगले प्रयत्न इथं मात्र क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झालेत. पाहूया आपण. फक्त आणि फक्त एकच धाव इथे मात्र मिळेल. काय सुंदर प्रयत्न आपण पाहतो. निश्चितच 5 धावा इथे मात्र वाचवल्यात उमेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. काय सुंदर क्षेत्ररक्षण युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. काय सुंदर रिप्ले मध्ये दिसतोय. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहायला मिळतंय. ते मात्र काहीच गच्चाळ क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आणि तोपर्यंत 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जात आहेत. आधीच्या चेंडूवर काय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. लगेचच्याच दुसऱ्या चेंडूवर मात्र खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. बावीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. निश्चितच 5 धावा अडवल्या होत्या. काय सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं होतं. दुसरं षटक मार्गस्थ. इथे मात्र बिरकावून दिलाय. पुन्हा संधी आहे का क्षेत्ररक्षकाकडे. ते मात्र सुंदर झेल पकडला जातोय. उमेशच्या माध्यमातून पहा काय सुंदर क्षेत्ररक्षण. आधीच्या चेंडूवर 5 धावा अडवल्या आणि इथे मात्र फलंदाजाला केलाय बाद. हा सुद्धा षटकार वाचवला आणि निश्चितच 12 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या त्या खेळाडूने. 5 क्षेत्ररक्षणामध्ये किती ताकद आहे. 12 धावा तब्बल वाचवल्या त्याने. शॉट परफेक्ट होता परंतु काय सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. तुषारला मात्र इथं परतावं लागले. 5 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. शेवटचा चेंडू असणारे दुसऱ्या ओव्हर मधील.
सामन्याचं समीकरण असणार आहे 13 चेंडू 28 धावा. ते मात्र खेळून काढतोय, एक धाव घेण्यात यशस्वी. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आपण पाहतोय 23 धावा धावफलकावरती. तेवीस धावा आपण धावफलकावरती पाहतोय. तिसरे षटक आपण पाहतोय, उमेशला पाहतोय आपण तिसरे षटक घेऊन येते. आपल्या गावातील मान्य श्री जनार्दन फराड इथे उपस्थित झाले, त्यांचं स्वागत आहे. तसेच माननीय श्री संतोषजी बनवटे हे सुद्धा इथे उपस्थित झालेले, त्यांचंही स्वागत. आता मात्र सामन्याचं समीकरण असणार आहे 11 बॉल 27 धावा. इथे मात्र फुटो चेंडू होता, भिरकावून दिलाय आणि इथे मात्र प्रयत्न होते क्षेत्ररक्षकाचे, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा जातोय. वन बाउन्स चौकार. राकेशच्या बॅट मधून हा आलेला चौकार आपण पाहतोय. मात्र सामन्याचं समीकरण चेंज होतंय. 10 चेंडू 23 धावा. माननीय श्री अशोक धुले यांचं सुद्धा इथे आगमन झालेले, त्यांचं सुद्धा जाणताना मित्रमंडळ शिव यांच्या तर्फे सहस्र स्वागत. आपण यायचंय. पुन्हा एकदा इथे मात्र भिरकावून दिलाय, हा येतोय बिग हिट, बिग षटकार. ते मात्र सामना काहीसा आपल्या बाजूने वळवताना दिसतोय फलंदाज. राकेशच्या माध्यमातून इथे आपण पाहतोय हा षटकार येतोय. तेहतीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तिसरे षटक मार्गस्थ आहे. इथे मात्र फलंदाजाने आक्रमक फलंदाजी दाखवतोय. राकेशच्या माध्यमातून आपण पाहतोय 3 चेंडू खेळून काढलेत आणि तब्बल 11 धावा त्यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्यात. आता मात्र काहीसा दबाव पाहायला मिळतो आपल्याला भडवल संघावर. मागच्या मॅच मध्ये आपण सुद्धा पाहिलं होतं आपल्या गोलंदाजीमध्ये त्याने सामना विजयी केला होता. काय सुंदर गोलंदाजी दाखवली होती शेवटच्या ओव्हर मध्ये. ते मात्र पुन्हा एकदा चेंडू हवे ते फटका फसला, परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाजाच्या बाहेर आहे. तोपर्यंत जरूर चेक करायचंय. यस, चौकार आहे.
आणि सामन्याचं समीकरण चेंज होते. 8 चेंडू 13 धावा. ते मात्र काहीसं महागड ठरताना दिसतंय हे षटक. आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेलेत उमेशच्या माध्यमातून. पहिला चेंडू निर्धाव जरूर आला ना, त्यानंतर मात्र मोठे फटके, चौकार, षटकार आणि चौकार इथे मात्र दाखवला. आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते आपण राकेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज उमेश. ते मात्र दिशा भरकटतोय. अतिरिक्त धाव. 38 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आक्रमक फलंदाज राकेशला आपण पाहतोय फलंदाजी मार्कवर. ते मात्र पुढचा चेंडू होता, फटका फसलाय का? आणि ते मात्र सुंदर झेल. काय सुंदर झेल पाहायला मिळते आपल्याला समीरच्या माध्यमातून. जर्सी नंबर 10. ते मात्र काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळते इथे. तब्बल 18 धावा मात्र इथे वाचवल्या क्षेत्ररक्षकांमार्फत. तब्बल 2 सिक्स आणि हा तिसरा षटकार वाचवलाय. काय सुंदर क्षेत्ररक्षण. अतिशय चांगले क्षेत्ररक्षण प्रदर्शन इथे आपल्याला पाहायला मिळते बडवल बी संघातर्फे. अडतीस धावा. हा षटकार जर आला असता तर मात्र सामना काहीसा एकतर्फी आपल्याला पाहायला मिळाला असता, परंतु ते मात्र सुंदर क्षेत्ररक्षण आणि विकेट संपादित करून दिला शेवटच्या चेंडूवर. मोठा फलंदाज राकेश इथे मात्र बाद झाला. नवीन येणारे फलंदाज आपण पाहतोय विशालला. ऑन स्ट्राइक बॅट्समन आपण पाहतोय विशालला. नवीन येणारे फलंदाज ते मात्र काय सुंदर डिलिव्हरी. आता मात्र निर्धाव चेंडू येतोय आणि तिसऱ्या ओव्हरची समाप्ती होते. धावसंख्या 38 धावा. आता मात्र समीकरण असणार आहे येणारे 6 चेंडू आणि 12 धावा. ते मात्र डिफेंड करू शकेल का बडवल बी संघ? काल आपण पाहिलं असेल शिव संघाची तिसऱ्या राऊंडची क्वालिफायची मॅच होती आणि एका ओव्हर मध्ये 11 धावांची गरज होती. एकही विकेट ते मात्र गेलेली नव्हती, परंतु गचाल फलंदाजीत पाहायला मिळाली शिव संघाची आणि तिथेच मात्र सामना गमवावा लागला. आघाडीचे फलंदाज उपस्थित होते, अमोल आणि मेन बॅट्समन कॅप्टन भूषण सुद्धा उपस्थित होते, तरी सुद्धा सामना मात्र जिंकता आला नाहीये. तब्बल 6 चेंडू मध्ये 11 धावा काढता आलेला नव्हता. तसंच आपला साईडचा संघ आपण पाहिला असेल इंदगाव, 14 चेंडू मध्ये 15 धावांची गरज होती. गच्चाल फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. बॅक टू बॅक विकेट त्यांनी तिथे सोडले आणि सामना गमावला. तसेच आपल्या साईडचा ग्रामपंचायत मधला काराव संघ आपण पाहिला, अतिशय खराब फलंदाजी त्यांच्या मार्फत सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यांनी सुद्धा सोपा सामना इथे मात्र हरवला. आता मात्र पाहूया या सामन्यामध्ये 6 चेंडू 12 धावांचं समीकरण. पहिला चेंडू इथे मात्र अतिशय सुंदर डिलिव्हरी राकेशच्या माध्यमातून. पहा राकेश त्यांनी मॅन ऑफ द मॅच घेतली होती विकेट साठी. काय सुंदर गोलंदाजी केली होती. खरवई संघाचा स्टार खेळाडू गौरव उपस्थित असताना त्याला त्याची विकेट प्राप्त केली आणि सामना फिरवला. ते मात्र पहिल्या चेंडूवर निर्धाव चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू येतोय आणि सामन्याचे समीकरण बॅक टू बॅक बदलतोय. आता मात्र येणारे 4 चेंडू आणि 12 धावा. 5 समीकरण होते कुठे 6 चेंडू 12 धावा. आता मात्र या बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडूने 4 चेंडू 12 धावा. पुन्हा एकदा इथे मात्र चेंडू हवे ते क्षेत्ररक्षण संधी आहे आणि ते मात्र झेल ड्रॉप होतो. तोपर्यंत 2 धावा जरूर अर्जित केल्या जातील. ते मात्र आज झेल जर झाला असता तर
सामना अजून कठीण झाला असता. इथे मात्र येणारे 3 चेंडू आणि 10 धावा, 5 बॉल गणिक सामन्याचं समीकरण चेंज होतंय. येणारे 3 चेंडू 10 धावा, 2 धावा इथे अर्जित केल्या. पुन्हा एकदा राकेश, वाव वॉक्स डिलिव्हरी, काय सुंदर चेंडू. इथे मात्र बॅटचा आणि बॉलचा कुठलाही संपर्क होत नाही, निर्धाव चेंडू येतोय. समीकरण बदलतंय. 2 चेंडू 10 धावा. पुन्हा एकदा इथे मात्र भिरकावून दिलाय. आता मात्र गिअर चेंज करतोय. या 6 धावा इथे मात्र प्राप्त केल्या जात आहेत. आता मात्र समीकरण चेंज होते. येणारा 1 चेंडू धावा 4. आता मात्र कंपल्सरी चौकार नाहीतर षटकार इथे मात्र मारावा लागणार आहे. आकाशच्या माध्यमातून आलेला षटकार इथे मात्र संजीवनी देताना दिसतोय जांभिवली संघाला. आता मात्र येणारा 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. काय रोमांचक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सामना आवडला असल्यास जरूर सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. काय सुंदर गोलंदाजी आणि फलंदाजी आपण पाहतोय. आता मात्र येणारा 1 चेंडू 4 धावा. ते मात्र फटका फसलाय आणि 1च धाव इथे मात्र अर्जित केली जाते आणि सामना जिंकतोय भडवलबी संघ. मागच्या मॅच मध्ये सुद्धा याच राकेशने सामना डिपेंड केला होता, सामना जिंकून दिला होता आपल्या संघाला. आणि इथे मात्र जांभिवली संघ 3 ओव्हर वर्चस्व दाखवलं होतं. मात्र 4थ्या ओव्हर मध्ये काय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली राकेशच्या माध्यमातून. फक्त 8 धावा खर्च केल्या, 1 षटकार जरूर आला, परंतु ते मात्र सामना विजयी झाल्यात बडवलबी संघ. यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत. आजच्या दिवसातील क्वालिफाय सामना बडवलबी वर्सेस ज्युएली. दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचे टॉस साठी. आता यानंतरचे होणारे सामने आपण 3 ओव्हरचे खेळवणार आहोत. उशीर होतोय, 4 वाजलेत आणि या ग्राउंडवर लवकर अंधार पडतोय. फायनल आपल्याला अंधारात खेळवायची नाहीये, त्यामुळे. आणि युट्यूबच्या माध्यमातून जर हिंगव संघ पाहत असेल तर कृपया आपण रिपोर्टिंग करायचे. यानंतर लगेच आपला सामना खेळवला जाईल.